नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता धनूला बघायला पाहुणे आलेले आहेत आणि सूर्या मात्र जाम खुश झालेला आहे. त्याला खूप आनंद होत आहे कारण फायनली धनूच्या लग्नाचं काहीतरी चांगलं घडत आहे. हा आनंदाचा प्रसंग असतो. सूर्या मात्र खूप खुश झालेला असतो. इकडे पाहुणे घरी आलेले असतात आणि आल्या आल्या सूर्याला नमस्कार करतात. सूर्या पण त्यांच्या स्वागतासाठी तिथं हजर असतो. खूप छान अशा गोष्टी घडत असतात आणि सूर्या खूपच खुश असतो. फायनली धनूच्या लग्नाचं फायनल होत असतं. यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीही नसते. तर धनू त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि मग जे धनूचे होणारे सासरे असतात ते तिथं वाद घालत बसतात. ते रिक्षावाल्याला म्हणत असतात की अरे तुमच्याकडे असायला पाहिजे होते ना सुट्टे, स्वतःकडे सुट्टे पैसे असून पण द्यायचे नाहीत असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि तो माणूस काय तिथं पैसे देत नसतो. सूर्या तिथं जातो आणि थांबा थांबा मी देतो असं म्हणत सूर्या स्वतःच्या खिशातले पैसे काढतो आणि तिथं देऊ लागतो. त्यानंतर मात्र त्यांना तेवढंच हवं असतं कारण तो एक नंबरचा चिंगूस माणूस असतो. सगळेजण आत येतात. डॅडी वगैरे ऑलरेडी येऊन बसलेले असतात. सगळ्यांना नमस्कार केला जातो आणि मग ओळख करून दिली जाते. जे मध्यस्थी असतात त्यांनी हे धनूच्या लग्नाचं काढलेलं असतं आणि ते मध्यस्थीही तिथं बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे सूर्याला सांगतात की हा मुलीचा भाऊ सूर्या आणि मग सूर्या सगळ्यांची ओळख करून दे रे असं म्हणून सांगितलं जातं. मग सूर्या डॅडी त्याचबरोबर सगळ्यांची ओळख करून देतो. पाणी दिलं जातं आणि नवरा मुलगा जो असतो तो पाणी पित असतो. त्याला त्याचे वडील म्हणतात थांब रे, लय पाणी पिऊ नकोस, नाश्ता कर पोटभर, नको पिऊ ना पाणी असं म्हणत ते त्याला बोलत असतात. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की ते सर्वजण जाम खुश झालेले असतात. त्यांना खूप भारी वाटत असतं. फायनली हा दिवस आलेला असतो. सूर्यालाही छान वाटत असतं. धनुच्या लग्नाचं एक टेन्शन सूर्याच्या डोक्यावर होतं पण ते टेन्शन निघून गेलेलं असतं आणि सूर्या त्याचबरोबर घरातील सर्वजण खूप आनंदात असतात. आणि मग सगळ्या ओळखी झालेल्या असतात. आता सूर्या सांगत असतो की हे दाजी माझी मोठी मुलगी मोठी बहीण आहे ना, ती यांनाच दिलेली आहे आणि हे माझे मामा मग डॅडी अशी म्हणत त्यांची ओळख करून देतो. ह्या सर्व गोष्टी घडत असतात. खूप छान असं चाललेलं असतं. डॅडींच्या मनात मात्र प्रश्नावर प्रश्न असतात. डॅडींना काही करून हे लग्न मोडायचं असतं आणि त्यासाठी डॅडींची धावपळ चाललेली असते. डॅडी मात्र विचार करत असतात की काय पण होऊ दे पण हे लग्न मोडलं पाहिजे असं डॅडींना वाटत असतं. डॅडींचे त्यासाठीच प्रयत्न चालू असतात. त्यासोबत आपल्याला पाहायला मिळतं की इकडे डॅडी शत्रूला म्हणत असतात की लय चिकट दिसते रे माणूस हे, म्हणजे मला तर काही कळलं गेलं नक्की कसं आहे ते असं डॅडी शत्रूला बोलत असतात. त्याचबरोबर राजू आणि भागू तिथं आलेले असतात. त्या दोघींचीही ओळख करून दिली जात असते. राजू आणि भागू यांची ओळख करून तिथं देतो. सूर्या त्याचबरोबर सगळ्यांना सांगत असतो की ह्या माझ्या बहिणी आहेत. आणि सूर्याला विचारलं जातं की तुमच्या मालकीन कुठं आहे, त्या डॉक्टर आहेत म्हणून कळलं होतं ना. आता तुळजाच इथं नसते तर तुळजाची ओळख कशी करून द्यायची, तुळजाच्या बाबतीत काय सांगायचं, हा मोठा प्रश्न सूर्याच्या पुढे उभा राहिलेला असतो. डॅडी तिथंच असतात. डॅडी म्हणत असतात की हां ते आम्हाला सांगायचं होतं. डॅडींचं मात्र असंच बोलणं चाललेलं असतं. डॅडी शांतच राहतात आणि त्यानंतर इथे धनूला आणलं जातं. डॅडींना काही करून आता हे लग्न मोडायचं आहे. काहीही झालं तरी हे लग्न काय टिकलं नाही पाहिजे एवढीच डॅडींची इच्छा असते. आणि मग डॅडी तिथं म्हणत असतात की ती आमची मुलगी आहे ती इथं नांदत नाही आहे. आणि मग धनूला तसं स्वप्न पडतं की काही झालं तरीही सूर्याला पण तसंच वाटत असतं जर असं काय झालं तर. आणि मग तसं त्यांना वाटू लागलेलं असतं. त्यांना दोघांनाही वाटत असतं जर पाहुण्यांच्या पुढे ही काय बोलली तर, असा प्रश्न पडलेला असतो. आणि डॅडींनी सांगितलेलं असतं तुमच्यापासून लपवायला नको आहे याचं, आणि म्हणजे आमच्या पोरीचं यांचं काही पटत नाही, पोरगी आमच्याकडे राहते. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे सगळ्यांनाच राग आलेला असतो. सगळे चिडलेले असतात. आणि मग धनू तर त्या नवऱ्या मुलाच्या अंगावर धावून जाते. हे पडलेलं स्वप्न असतं. त्यानंतर आता सगळेजण सांगू लागतात मग काही हरकत नाही आहे, आपण लग्न करून टाकूया, काही हरकत नाही, मुलगी पसंत आहे. मुलीला प्रश्न विचारले जातात. मग तिथे सगळं झालेलं असतं. आणि मग त्या डॉक्टर आहेत ना, माझे रिपोर्ट पण दाखवायचे होते, म्हणलं एका कामात दोन कामं होतील म्हणून घेऊन आलेलो आहे असं मुलाचा वडील सांगत असतो. तेव्हा सूर्या सांगतो की ती बाहेर गेले. राजू पण सांगते की बाहेर गेले. डॅडी पुढं बोलणारच असतात. तेवढ्यातच जबरदस्त अशी एंट्री झालेली असते, ती म्हणजे तुळजाची. तुळजा तिथं आलेली असते आणि म्हणत असते की मी इथं आहे. तुळजा आलेली पाहून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणि त्याहीपेक्षा मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे डॅडींना. आता हे काय करायचं, नक्की हे लग्न मोडण्यासाठी काय करावं लागेल. आणि डॅडी सांगत असतात की हा मुलीचा भाऊ आहे आणि हे मुलीचे वडील.
ते दारू पितात. तेव्हा ते म्हणतात माहिती आहे आम्हाला, आणि मुलीची आई पळून गेली, परत तुम्ही म्हणायला नको. तेव्हा ते म्हणतात आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता तुळजाचं काढून त्यांना हे लग्न मोडायचं असतं, पण तुळजाची एंट्री झालेली असते आणि डॅडी तोंडावर पडलेले असतात. तुळजा तिथं स्पष्टपणे सांगत असते की हे बघा कसं आहे माहिती आहे का, मी आत्ता इथं आलेली आहे, तुम्हालाही माहिती आहे, मी थोडंसं काम होतं म्हणून बाहेर गेले होते. त्यावेळेस पाहुणे खुश होतात. ते म्हणत असतात काहीच हरकत नाही आहे. सगळ्यांना छान वाटत असतं. सगळा असा सोहळा छान असा चाललेला असतो आणि त्याचबरोबर मुलगा तर जामच खुश झालेला असतो. त्याला खूप भारी वाटत असतं, कारण त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत असतात आणि मुलीला बोलवलं जातं. मुलगी पसंत आहे. मग आता देण्याघेण्याचं, डॅडींना देण्याघेण्याचं काढून हे लग्न मोडायचं असतं. मग धनूला प्रश्न विचारायचे असतात, म्हणून धनूला प्रश्न विचारायला सांगितले जातात. धनू प्रश्न विचारते. धनू एकच म्हणते, माझी एकच अपेक्षा आहे, मुलगा निर्व्यसनी असावा आणि त्याने त्याच्या बायकोचा आदर करावा. तर मुलाचे वडील सांगतात की तो माझ्या बायकोचा आदर करतोय तर स्वतःच्या बायकोचा करणारच ना. पण त्या माणसाला एवढी अक्कल नाही आहे की त्याची जी बायको आहे ती त्याची मुलाची आई आहे म्हटल्यावर आदर करणारच आहे ना. आणि मग काही हरकत नाही, काही हरकत नाही असंच चाललेलं असतं आणि काही झालं तरी हे लग्न जमणारच आहे असंच त्यांच्या डोक्यात चालू असतं. सूर्या पण खुश झालेला असतो, तुळजा खुश असते, आम्हाला काही हरकत नाही आहे. मग देण्याघेण्याचं बोललं जातं. डॅडी म्हणत असतात की अहो देण्याघेण्याचं बोला आधी, मगच सुपारी फोडा. कसं आहे, आधी सुपारी फोडाल आणि परत गोंधळ घालाल तुम्ही की असं नाही घेतलं, तसं नाही दिलं, असं होईल तसं होईल. त्यामुळं आधीच देण्याघेण्याचं बोललं पाहिजे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा आता डॅडींना ते लोक सांगतात की आमची काहीच हरकत नाही आहे, आम्हाला कसलाच प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळं ही सुपारी फोडायची आहे. आणि मग लग्न काय अगदी साध्या पद्धतीनं ती सामूहिक विवाह सोहळा असतो त्यात केलं तरी चालेल. आणि उगीच खर्च कशाला करायचा सांगा बरं. तुम्हाला एवढंच वाटत असेल ना, त्या पैशाची एफडी करा आमच्या पोराच्या नावावर. आणि पोरगा आमचा निर्व्यसनीचा आहे, कारण दारू प्यायची रोज म्हणलं की लय पैसे लागतात, कशाला पैसे घालवायचे आहेत. आणि फायनली सुपारी फोडलीच जाते. म्हणजे धनुच्या लग्नाची सुपारी ही फुटलेली असते आणि धनुच्या लग्नाचा सोहळा आता होणार असतो. आता डॅडी तर पूर्णच तोंडावर पडलेले असतात. त्यांना काही करून हे लग्न थांबवायचं होतं, परंतु हे लग्न काही थांबवू शकलेले नसतात. म्हणून डॅडींची आता वाटच लागलेली असते. डॅडींना कळतच नसतं की आता करायचं काय, कारण एवढं सगळं घडत असतं. पण इथे डॅडींच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी घडलेल्याच नसतात. गोष्टी इतक्या व्यवस्थित पद्धतीनं घडत असतात आणि त्याचमुळं डॅडी आता तोंडावर पडलेले असतात आणि डॅडी तिथून निघून जातात. आता सूर्याच्या समोर तुळजा म्हणालेली असते की मीही जाते. पोरी मात्र मागं लागलेले असतात की वहिनी नको ना जाऊ तू, वहिनी नको ना जाऊ तू, असं सगळ्या बहिणी म्हणत असतात. तेव्हा तुळजा म्हणत असते की मला जावं लागणार आहे, कारण मी सूर्याला शब्द दिलेला होता, माझं कर्तव्य होतं आणि म्हणूनच मी आलेली होती आणि आता मला जावं लागणार आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा सूर्या जातो, तुळजाचे पाय पकडतो. सूर्या तिला म्हणू लागतो की तुळजा, तुझ्या वाचून माझ्या जीवनाला अर्थ नाही, तू जर माझ्या आयुष्यात नसेल तर माझ्याकडून काहीच होणार नाही, असं तुळजाच्या समोर सूर्या बोलत असतो. सूर्याचं एकच म्हणणं असतं की काही झालं तरीही माझ्या बाबतीत तुझ्याशिवाय अर्थ नाही आहे, माझ्या जीवनाला अर्थ नाही आहे, मला माझ्या आयुष्यात तू हवी आहे, असं सूर्या बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे सूर्याच्या म्हणण्यानुसार म्हणजे तुळजाची एकच अट असते की जेव्हा तुला स्वतःला वाटेल की मी तुझ्यासोबत राहिलं पाहिजे तेव्हा मी राहील, तेव्हा मी तुझ्या आयुष्यात येईल, असं सांगितलेलं असतं. आणि आता सूर्याला ते वाटत असतं, त्यामुळं तुळजाने ती अट मान्य केलेली असते आणि डॅडींचा पचका झालेला असतो. आणि तुळजाही आता पुन्हा सूर्या आणि तुळजा एकत्र आलेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी तुळजा उठलेली असते, आवरलेली असताना तिच्या मैत्रिणीचा तिला कॉल येतो आणि ती म्हणू लागते की अगं तुला न विसरताच एक मी काम केलेलं होतं, तुझं नाव त्या एका कॅम्पसाठी दिलं होतं, जिल्हा कारागृह आहे तिथे कॅम्प आहे, मेडिकल कॅम्प, आणि त्यासाठी तुला जावं लागणार आहे. हे सगळं तुळजाला सांगितलेलं असतं. तुळजा जायला तयार होते. इकडे आता आशाकडे तिथं हवालदार आलेली असते आणि ती सांगत असते की आशाताई तयारीला लागा, तुमची जायची तयारी झालेली आहे, अहो तुमची संपली, आता इथून तुमची सुट्टी होत आहे, असं आशाताईला सांगितलं जातं. आणि त्यासोबतच घडतं मात्र भारीच की इकडे तेजू मात्र तुळजाची बॅग घेऊन निघालेली असते. डॅडी म्हणतात कुठं, तेव्हा तेजू सांगते की तुळजाची बॅग विसरलेली होती, ती द्यायला चालली आहे, कारण दादा आणि वहिनी दोघंही साताऱ्याला चाललेले आहेत, जिल्हा कारागृहात कॅम्प आहे त्यासाठी ते निघालेले आहेत. आणि तेव्हा मात्र इकडे डॅडींची वाट लागलेली असते. डॅडींना कळायचं बंद झालेलं असतं की हे काय घडतंय, आता करू काय मी, या सगळ्यातून मार्ग तरी कसा काढू, हा प्रश्न डॅडींना पडलेला असतो. आणि फायनली सूर्या आणि तुळजा आता निघालेले आहेत आणि आशा म्हणजे सूर्याच्या आईची आजच जेलमधून सुटका होणार आहे.
त्यांची भेट कशा पद्धतीनं होणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.